तिचे लांब केस आहेत. She has long hair. त्याची उद्या मॅच आहे. He has a match tomorrow. आमची मीटिंग आहे. We have a meeting. आज त्यांची परीक्षा आहे. They have an exam today. पण त्याआधी बघूया सुवानीला आजचा व्हिडिओ समजला आहे का ते बघूया. सुवानी तुझ्याकडे अंगठी आहे का ग? Yes. हॅलो एव्हरीवन. Hi. हाऊ आर यू टुडे? आर यू हॅपी? आय होप सो. मला आशा आहे की तुम्ही ओके असणार, तुम्ही आनंदी असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. आपण शिकणार आहोत ओनरशिप बद्दल. ओनरशिप बद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलणार, जसे की माझ्याकडे फोन आहे, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे स्मार्टफोन आहे, किंवा माझ्याकडे खूप मोठं घर आहे. असं जर आपल्याला बोलायचं असेल, ही काय आहे आपली ओनरशिप. आपण त्या वस्तू ओन करत असतो, ते आपल्या स्वतःच्या असतात, आपण त्याचे मालक असतो. तर अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तर तेव्हा इंग्रजीत कसं बोलणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यालाच आपण ओनरशिप म्हणत असतो. तुम्ही आधीच शिकलाच असाल किंवा तुम्हाला माहीतच असेल की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा यूज आपण शिकलेलो आहोत. तेव्हा हॅव आणि हॅजचा यूज आपण ॲज अ हेल्पिंग वर्ब करत असतो. हेल्पिंग वर्ब म्हणजे जे मेन वर्बला वाक्याचा अजून अर्थ समजण्यासाठी किंवा वाक्याला अजून मदत करत असतं वाक्याचा अर्थ समजण्यासाठी, त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणत असतो. पण हॅव आणि हॅजचा आज आपण ॲज अ मेन वर्ब सुद्धा यूज बघणार आहोत, त्याचा यूज शिकणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आम्ही तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय. सो कॉमेंट नक्की करा. आता एखादी वस्तू जर आपली असेल, मग ती वस्तू असो किंवा ती आपण विकत घेतलेली असो की नसो, ती वस्तू असो, एखादं प्लेस असो, काही असो, इट कॅन बी एनिथिंग. पण ते जर तुम्हाला बिलॉंग करत असेल, तुम्हाला ओन करत असेल, तर तुम्ही त्यासाठी हॅव आणि हॅजचा यूज करून तुम्ही ते बोलू शकतात. पण नेहमी लक्षात ठेवा, हॅवचा यूज प्लुरल सोबत केला जातो. आय अपवाद आहे. तुम्ही हॅवचा यूज आय, यू, दे, वी या सोबत आणि कुठल्याही प्लुरल नामासोबत करू शकतात. आणि हॅजचा यूज तुम्हाला सिंग्युलर नामासोबत म्हणजेच इट, शी, ही आणि एखाद्या व्यक्तीच्या नावासोबत किंवा एखाद्या कुठल्याही नावासोबत तुम्ही हॅजचा यूज करू शकतात. एक्झाम्पल थ्रू समजूया म्हणजे तुमचं लवकर लक्षात येईल. जसे की तुम्हाला बोलायचे असेल की माझ्याकडे एक नवा स्मार्टफोन आहे. आय हॅव अ न्यू स्मार्टफोन. माझ्याकडे गाडी आहे. आय हॅव अ कार. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तिचे लांब केस आहेत. शी हॅज लॉंग हेअर. त्याची उद्या मॅच आहे. He has a match tomorrow. त्याची स्वतःची मॅच आहे. तेव्हा सुद्धा तुम्ही बोलू शकतात हॅज. ही सोबत तुम्हाला हॅज यूज करायचा आहे. सिंग्युलर सोबत नेहमी हॅज येईल आणि प्लुरल सोबत हॅव येईल. फक्त आय अपवाद आहे. ओके. अजून एक्झाम्पल्स बघूया म्हणजे आपल्याला क्लिअर होईल आणि तुम्ही याचा यूज कधीही विसरणार नाही. तुम्ही हे नोट करू शकतात किंवा हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लगेच आमच्यासोबत प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात. बघा, नेहमी लक्षात ठेवा आपल्याला इंग्रजी स्पीकिंग साठी एवढंच ग्रामर आपल्याला लागणार असतं, पण आपण एवढं मोठं ग्रामर शिकत असतो आणि म्हणून आपण कन्फ्यूज होत असतो. मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ थ्रू जेवढं ग्रामर आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी महत्वाचं आहे, इंग्लिश स्पीकिंग साठी, स्पोकन इंग्लिश साठी जेवढं ग्रामर आपल्याला महत्वाचं आहे ते मी कव्हर करते. म्हणून तुम्ही जर अजून आपले मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, कारण आपल्याला आपलं या 2024चं गोल पूर्ण करायचंय. आपल्याला इंग्रजी बोलायचीच आहे यावर्षी. म्हणून प्रॅक्टिस वरती भरपूर फोकस करा, कारण प्रॅक्टिसच तुम्हाला इंग्रजीमध्ये परफेक्ट बनवू शकते. चला तर मग अजून पुढे बघूया. माझ्याकडे नवीन बॅग आहे. आय हॅव अ न्यू बॅग. त्याच्याकडे मोठे घर आहे. ही हॅज अ बिग हाऊस. तुझी खूप छान स्माइल आहे. यू हॅव अ नाईस स्माइल. आमची मीटिंग आहे. वी हॅव अ मीटिंग. आज त्यांची परीक्षा आहे. दे हॅव अन एक्झाम टुडे. तर अशा पद्धतीने तुमचं लक्षात आलं असेल की हॅव आणि हॅजचा यूज जेव्हा आपण करू शकतो, जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल की आज त्याची परीक्षा आहे, आज त्याची एक्झाम आहे, त्याच्याकडे घर आहे, म्हणजे ते काही असू द्या, वस्तू असू द्या, प्लेस असू द्या, काही असू द्या. पण जर ते त्यांची स्वतःचं असेल, मालकीचं असेल, ओनरशिप असेल, तर तुम्ही तेव्हा बिनधास्तपणे हॅव आणि हॅजचा यूज करून ते सेंटेन्स बोलू शकतात. अजून सेंटेन्सेस बघूया.
जसे की जिराफची लांब मान असते. The giraffe has a long neck. सुवानीकडे ब्लू कार आहे. Suwani has a blue car. मला एक भाऊ आहे. I have a brother. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. They have lots of money. त्याचे डोळे सुंदर आहेत. He has beautiful eyes. आता बघूया नेगेटिव्ह सेंटेन्स. असंच जर आपल्याला नकारात्मक बोलायचं असेल की त्याच्याकडे मोठे घर नाही आहे, त्याच्याकडे स्कूटी नाही आहे, असं जर बोलायचं असेल तर ते कसं बोलणार? तर अगदी सोपं आहे. जसं आपण शिकलो हॅव आणि हॅज पॉझिटिव्ह मध्ये आपण यूज करतात, तसेच नेगेटिव्ह मध्ये आपल्याला काय यूज करायचंय? डोंट आणि डज. रूल सेम आहे. जसे आपण हॅव हॅज सोबत शिकलो की हॅव प्लुरल सोबत आणि हॅज सिंग्युलर सोबत, तसेच आपण डू हे प्लुरल साठी वापरतो आणि डज हे सिंग्युलर साठी. पण इथे एक अपवाद आहे. जसे की आपण आधी शिकलो की हॅजचा यूज आपण सिंग्युलर सोबत करतो, पण आता इथं आपण नेगेटिव्ह फॉर्म करायच्या वेळेस सिंग्युलर सोबत सुद्धा हॅवच करणार. का? कारण आपण जो हॅजचा जो एस आहे तो आपण आधी डज सोबत डजला लागलेला आहे, म्हणून आपण इथं काय बोलणार? सपोज आपल्याला बोलायचं असेल की त्याच्याकडे मोठे घर नाही आहे, तर आपण बोलणार ही डज नॉट हॅव अ बिग हाऊस. लक्षात आला असेल तुमचा फरक. जसे की आपण थर्ड पर्सन साठी एस प्रत्यय लावतो आणि ह्याचा जो एस आहे तो डज ने घेतलेला आहे. जसे की एक्झाम्पल थ्रू समजूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिच्याकडे स्कूटी आहे. She has a scooty. पण तिच्याकडे स्कूटी नाही आहे. But she does not have scooty. आय होप तुमचा डिफरन्स लक्षात आला असेल. राजूकडे वेळ आहे. Raju has time. पण जर आपल्याला असं बोलायचं असेल की राजूकडे वेळ नाही आहे, तर कसं बोलणार? But Raju does not have time. तर तुमचं लक्षात आलं असेल, जेव्हा आपण नेगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करत असतो तेव्हा आपल्याला हॅवचाच यूज करायचा आहे, पण डज यूज करायचा आहे हॅव सोबत. ओके. जसे की आपल्याला बोलायचे असेल तिची लांब केस नाही आहेत. She doesn't have long hair. तर अशा पद्धतीने आपण हॅज आणि हॅवचा यूज शिकलो. नेगेटिव्ह मध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपण सेंटेन्सेस बनवू शकतो आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा कसं बनवू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो. तुम्हाला सुद्धा मी सेंटेन्सेस देणार आहे, पण त्याआधी बघूया सुवानीला आजचा व्हिडिओ समजला आहे का ते बघूया. सुवानी, तुझ्याकडे अंगठी आहे का ग? Yes, I have a ring. असं म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू असेल तर तेव्हा आपण हॅवचा यूज करून ते बोलू शकतो. जसे की सुवानी बोलली येस आय हॅव अ रिंग, माझ्याकडे अंगठी आहे. आता तुम्हाला सुद्धा सुवानी सारखे सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि ते आम्हाला कॉमेंट मध्ये सांगायचे आहेत. जसे की तुम्हाला बोलायचं असेल माझ्याकडे एक मोठे घर आहे, ते तुम्ही कसं बोलणार? आणि सेकंड म्हणजे माझ्याकडे मोठे घर नाही आहे, ते तुम्ही कसं बोलणार? हॅव आणि हॅजचा यूज करून तुम्हाला ती सेंटेन्सेस फॉर्म करायची आणि ते तुम्हाला आम्हाला कॉमेंट मध्ये सांगायची आहे. आम्ही तुमच्या कॉमेंट रीड करत असतो, म्हणून नक्की कॉमेंट करा. तसेच आपला अजून एक चॅनल आहे शीतल रीडर ब्लॉग्स, त्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तिथे आपले 3-4 ब्लॉग्स येऊन गेलेले आहेत, ते जर तुम्ही अजून नसतील बघितले तर नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक यू. Thank you. See you in the next video. Bye bye.